IPL 2025 कुणालाही नव्हता अंदाज. रहाणेंच्या गळ्यात पडली KKRच्या कर्णधारपदाची माळ. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या IPLच्या लिलावात त्यांना खरेदीदार मिळत नव्हता आणि आज ते मागील वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचे KKR कर्णधार आहेत, ज्यांच्या खांद्यावर विजेतेपद राखण्याची मोठी जबाबदारी असेल. 36 वर्षीय अजिंक्य रहाणेंना कर्णधार बनवण्याच्या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. ज्या टीममध्ये आधीपासून सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल व रिंकू सिंहसारखे टीव्ही स्पेशलिस्ट आहेत, तिचा कर्णधार कसोटीपटूचा टॅग असलेल्या नवख्या रहाणेंना का बनवला गेला? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. 1.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी. लिलावाच्या पहिल्या दिवशी रहाणेंना खरेदी करण्यात कोणत्याही फ्रँचायझीने रस दाखवला नव्हता. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा त्यांचे नाव पुकारले गेले, तेव्हा KKRने 1.5 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत त्यांना खरेदी केले. KKRशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की रहाणेंना टीममध्ये सामील करून थेट कर्णधार बनवणे ही अत्यंत विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. त्यांनी सांगितले की KKRचे टीम व्यवस्थापन कर्णधारपदाच्या बाबतीत सुरुवातीपासून अनुभवाला महत्त्व देत आले आहे. पहिले कर्णधार सौरव गांगुलीपासून ब्रेंडन मॅक्युलम, जॅक कॅलिस, गौतम गंभीर, इयॉन मॉर्गन व दिनेश कार्तिकपर्यंत सर्वच अत्यंत अनुभवी होते. मागील कर्णधार श्रेयस अय्यर तुलनेने तरुण जरूर होते, तर नितीश राणाने कार्यवाहक म्हणून काही सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे.